बघा, आज आपण ॲट द बस स्टॉप ही तासिका पाहणार आहोत. हा स्वाध्याय आहे. कोणत्या धड्याचा स्वाध्याय आहे? व्हेइकल्स या पाठाचा हा स्वाध्याय आहे. व्हेइकल्स पाठ आपण शिकलो. आता आपण बस स्टँडवर जर कुणी आपल्याला भेटलं तर त्याला कसं बोलायचं, आणि हॅपी बर्थडे या पाठामध्ये आपण शिकलो होतो की आपल्या मित्रमैत्रिणींशी कशा गप्पा मारायच्या. चला बघा, लिसन अँड इनॅक्ट, ऐका आणि कृती करा. आता 2 विद्यार्थ्यांनी ही कृती करायची. ठीक आहे, बघा. एक आहे आपल्याकडं सागर आणि दुसरी आहे सविता. आता सागर काय म्हणतो बघा, हाय सविता. म्हणा सर्वजण, हाय सविता. सविता काय म्हणते? सर्वजण म्हणा माझ्या मागे, हाय सागर. म्हणा, हाय सागर. मग सागर सविताला काय विचारतो? सागर म्हणतो, हाऊ आर यू, म्हणजे तू कशी आहेस. मग सविता काय म्हणते बघा, आय ॲम फाईन, मी मजेत आहे. आय ॲम फाईन. त्यानंतर सागर म्हणतो, व्हेअर आर यू गोईंग. व्हेअर म्हणजे कोठे, आर यू गोईंग म्हणजे तू जात आहेस, तू कोठे जात आहेस. सविता काय उत्तर देते, आय ॲम गोईंग टू नागपूर. मी कुठे जात आहे? नागपूरला. आय म्हणजे मी, आय ॲम गोईंग, गोईंग म्हणजे जात आहे. मग पुढे काय म्हणतो सागर, हू इज विथ यू. हू इज विथ यू. हू म्हणजे कोण, इज म्हणजे आहे, विथ यू म्हणजे तुझ्यासोबत कोण आहे. तर सविता काय सांगते, माय मदर. सांगा बरं, मदर म्हणजे कोण? हां बरोबर, आई. माझी कोण सोबत आहे? आई. मग सागर म्हणतो, ओके हॅपी जर्नी. काय म्हणतो? ओके हॅपी जर्नी म्हणजे तुझा प्रवास आनंददायी हो. जर्नी म्हणजे प्रवास, हॅपी म्हणजे आनंद. मग सविता म्हणते, थँक्यू बाय. म्हणा सर्वजण, थँक्यू बाय. आता बघा, याच्यामध्ये 5 शब्द आपण शिकलो. लुक अँड से. म्हणा हॅपी. परत म्हणा हॅपी. आता म्हणा गोईंग. गोईंग. त्यानंतर म्हणा जर्नी. जर्नी. बाय. बाय. फाईन. फाईन. तर अशा पद्धतीचं हे छोटासा सराव आहे. तुम्ही परत व्हिडिओ बघून तुमच्या बहीण किंवा भावासोबत ह्याचा सराव करू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.